ठाणे जिल्हा परिषदेच्या 1200 शाळा सीसीटीव्ही विना। जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1328 शाळा असून त्यात गोरगरीब आदिवासी बांधवांची हजारो बालके शिक्षण घेत आहेत। मात्र या शाळांपैकी अवघ्या 120 शाळा सीसीटीव्ही लावलेले असून उर्वरित 1208 शाळांत अद्यापही सीसीटीव्ही नसल्याचे वास्तव उघड झाले आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याची माहिती मिळताच नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ सीसीटीव्ही बसवण्यात यावेत असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत। एकनाथ शिंदे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय पार पडली। या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकास कामांवर प्रामुख्याने चर्चा झाली। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2024-25 अंतर्गत मंजूर नियत व्यय 138.0 कोटी रुपये, बिम्स प्रणालीवर रुपये 375.20 कोटी निधी प्राप्त झाला आहे। प्रत्यक्ष खर्चाचे प्रमाण 69% असून आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सुद्धा अनुक्रमे 67% आणि 90% खर्च करण्यात आला। मात्र 2025 मध्ये 100% निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे। सदर निधीतून जिल्ह्यातील करण्यात येणारी विकास कामे ही वेळेत जनतेच्या हिताची गुणवत्तापूर्ण करून 100% निधी खर्च करण्याच्या सक्त सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2030 पर्यंत $1 ट्रिलियन एवढी करण्याचे ध्येय ठेवण्यात आलं आहे। ठाणे जिल्हा हा अग्रस्थानी राहण्याच्या दृष्टीने सध्याची ठाण्याची अर्थव्यवस्था जी $48 बिलियन आहे ती 2030 अखेर $150 बिलियन एवढी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2025चा आराखडा जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारण्याकरिता पूरक अशा बाबींवर भर देऊन तयार करण्यात आला आहे। सदर आराखडा शासनास सादर करून राज्यस्तरीय बैठकीमध्ये यामध्ये भरघोस वाढ होईल याकरिता निश्चितच प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे।